नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वी 12वीच्या सर्व मुलांसाठी मोठी गुड न्यूज मित्रांनो आलेली आहे। अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी असणार आहे। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता। त्यावर तुम्हाला 10वी 12वीच्या परीक्षेसंदर्भाचं मार्गदर्शन केलं जातं, रिझल्ट संदर्भाच्या संपूर्ण अपडेट्स प्रोव्हाइड केले जात असतात। त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला करिअरचं गाईडन्स देखील आपल्या चॅनलमार्फत केलं जात असतं। तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तर बघा 10वी 12वीच्या सर्व मुलांसाठीची गुड न्यूज काय आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता लोकमतमध्ये आलेली महत्त्वाची बातमी, 10वीच्या उत्तरपत्रिका 4 दिवसात पाठवा, सर्व मुख्याध्यापक समीक्षकांना अमरावती मंडळाचे या ठिकाणी पत्र आलेलं आहे। तर बघा संपूर्ण माहिती काय पाहिले तर बघा, मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या 10वीच्या शालांत परीक्षेच्या पेपरचे समीक्षण करणाऱ्या उत्तरपत्रिका मंडळाकडे सादर करण्यासाठी यापूर्वी 15 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती। त्यात 1 दिवसाची वाढ करून अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने आता 16 एप्रिलपर्यंत 10वीच्या उत्तरपत्रिका जिल्हा संकलन केंद्रात सादर करण्याचे निर्देश 12 एप्रिल रोजी दिलेले आहेत। त्यामुळे जर आपण पाहिले तर आजपर्यंत त्या ठिकाणी मुदत आहे, म्हणजेच आज त्या ज्या काही उत्तरपत्रिका असतील त्या ठिकाणी विभागीय मंडळाकडे पाठवल्या जाणार आहेत। त्यानंतर बघा, अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने 10वीच्या शालांत परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 दरम्यान घेण्यात आल्या होत्या। तर बघा मित्रांनो, 10वीच्या ज्या काही परीक्षा त्या या ठिकाणी मार्च महिन्यात घेण्यात आल्या होत्या, फेब्रुवारी-मार्च 2024 दरम्यान। आता बघा, ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात का, तुम्ही व्हिडिओ पाहतात, तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात की 12वीचे विद्यार्थी आहात, कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे। म्हणजे जास्ती करून व्हिडिओ कोणते विद्यार्थी पाहतात ते आपल्याला कळणार आहे। जर तुम्ही 10वीचे विद्यार्थी असाल तर कमेंट बॉक्समध्ये 10th लिहा, 12वीचे विद्यार्थी असाल तर कमेंट बॉक्समध्ये 12th लिहायचं आहे। त्यानंतर पुढे बघा, या परीक्षेतील उत्तरपत्रिका समीक्षकांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत। या उत्तरपत्रिकांची तपासणी करून त्या 15 एप्रिलपर्यंत जिल्हा संकलन केंद्रावर सादर करण्याच्या सूचना विभागीय मंडळाने दिलेल्या होत्या। आता ही मुदत एका दिवसाने वाढवण्यात आली असून 16 एप्रिल रोजी या उत्तरपत्रिका सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत जिल्हा संकलन केंद्रात सादर कराव्या अशा सूचना अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव निलिमा टाके यांनी विभागाला दिलेल्या आहेत। त्यानंतर बघा, सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि समीक्षकांना 12 एप्रिल रोजी त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्यानंतर बघा, साहित्य निर्धारित वेळेत देण्याच्या सूचना, निवडणूक कामात व्यस्त असलेल्या समीक्षकांना उत्तरपत्रिका सादर करणे शक्य होणार नसेल तर त्यांनी त्यांचे प्रतिनिधी अथवा विद्यालयाच्या मुख्याध्यापकांमार्फत जिल्हा संकलन केंद्रांवर उत्तरपत्रिका व इतर गोपनीय साहित्य निर्धारित वेळेत सादर करावे, अशाही सूचना विभागीय मंडळाच्या सचिव निलिमा टाके यांनी दिलेल्या आहेत। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिले तर 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। तुमचा निकाल लावण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पाऊल जे ते उचलले जात आहे। तुमचा जो काही निकाल आहे तो लवकरच त्या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो। रिझल्ट आहे तुमचा तो त्या ठिकाणी लवकरच जाहीर होणार आहे, कारण त्या दृष्टीने पाऊले उचलताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।